नमस्कार मंडळी. सध्या सोशल मीडियावर एक मेसेज खूप व्हायरल होत आहे. एकादशीचा उपवास करणाऱ्यांना आयुष्यात कधीच कॅन्सर होत नाही. तुम्हीही हा मेसेज वाचला असेलच. पण यात किती तथ्य आहे? आपले आजी आजोबा वर्षानुवर्षे एकादशी करत आलेत. त्यांना यामागचं विज्ञान माहीत होतं का? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, 2016 साली जपानच्या एका शास्त्रज्ञाला चक्क नोबेल पारितोषिक का मिळालं आणि त्याचा आपल्या एकादशीशी काय संबंध आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणतीही अंधश्रद्धा न पसरवता यामागील 100% शुद्ध विज्ञान, सायन्स सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण ही माहिती तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे. 2016 मध्ये डॉक्टर योशिनोरी ओशुमी या जपानी शास्त्रज्ञाला ऑटोफेजी या प्रक्रियेचा शोध लावण्यासाठी मेडिसिनमधलं नोबेल पारितोषिक देण्यात आलं. आता ही ऑटोफेजी म्हणजे काय भानगड आहे? ऑटो म्हणजे स्वतः आणि फेजी म्हणजे खाणे, म्हणजेच स्वतःला खाण्याची प्रक्रिया. घाबरू नका, आपलं शरीर स्वतःला कसं खातं हे मी समजावून सांगतो. आपल्या शरीरात रोज कोट्यावधी पेशी तयार होतात आणि जुन्या पेशी मरतात. जेव्हा आपण सलग 14 ते 16 तास काहीही खात नाही, म्हणजेच उपवास करतो, तेव्हा आपल्या शरीराला बाहेरून ऊर्जा मिळणं बंद होतं. अशावेळी जिवंत राहण्यासाठी शरीर काय करतं? ते शरीरात साठलेला कचरा, खराब झालेल्या पेशी, विषारी घटक म्हणजे टॉक्सिन्स आणि डेड सेल्स यांना शोधून खायला सुरुवात करतं. सोप्या भाषेत सांगायचं तर, जशी आपण दिवाळीला घराची डीप क्लिनिंग करतो, तशीच आपल्या शरीराची आतून डीप क्लिनिंग होते. यालाच ऑटोफेजी म्हणतात. आता तुम्ही म्हणाल, मग यात एकादशीचंच काय महत्त्व आहे? उपवास तर कधीही करता येतो. इथेच आपल्या पूर्वजांच्या बुद्धिमत्तेचं कौतुक वाटतं. एकादशी महिन्यातून 2दा येते, शुद्ध पक्षात आणि वद्य पक्षात. चंद्र जसा लहान मोठा होतो, म्हणजे चंद्राच्या कला, त्याचा थेट परिणाम पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणावर आणि वातावरणातील दाबावर होतो. हेच प्रेशर आपल्या शरीरावर आणि पचनसंस्थेवरही पडतं. एकादशीच्या दिवशी वातावरणातील दाब असा असतो की त्या दिवशी शरीराला अन्नाची खूप कमी गरज असते. तसेच सलग 14 दिवस काम करून आपल्या पचनसंस्थेलाही विश्रांतीची गरज असते. जर आपण मशीनलाही थोडा वेळ बंद ठेवून सर्व्हिसिंग करतो, तर शरीराची सर्व्हिसिंग का नको? म्हणूनच दर 15 दिवसांनी एकदा पोटाला सुट्टी देणे आणि शरीराला ऑटोफॅगी मोडमध्ये टाकणे म्हणजेच एकादशीचा उपवास. आता येऊया सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे. एकादशी केल्यावर खरंच कॅन्सर होत नाही का? मित्रांनो, कॅन्सर म्हणजे काय? तर शरीरातील खराब झालेल्या पेशींची अनियंत्रित वाढ, म्हणजेच अनकंट्रोल्ड ग्रोथ ऑफ डॅमेज्ड सेल्स. जेव्हा आपण उपवास करतो, तेव्हा ऑटोफॅजी प्रक्रियेमुळे शरीर या खराब पेशींना वेळीच नष्ट करतं. त्यामुळे कॅन्सरचा धोका नक्कीच कमी होतो. ही एक अतिशय प्रभावी प्रतिबंधात्मक पद्धत आहे. पण सत्य हेही आहे की उपवास केला म्हणजे कॅन्सर 100% होणारच नाही, हा दावा चुकीचा आहे. जर एखादी व्यक्ती उपवास करत असेल, पण सोबतच तंबाखू, सिगारेट, दारूचे व्यसन करत असेल, रोज जंक फूड खात असेल, तर उपवास करूनही कॅन्सर होऊ शकतो. कॅन्सरला आनुवांशिकता आणि प्रदूषण असे इतरही अनेक घटक कारणीभूत असतात. त्यामुळे उपवास ही जादूची कांडी नाही, तर एक उत्कृष्ट संरक्षक ढाल आहे. आजकाल आपला उपवास म्हणजे शरीराला विश्रांती न राहता पोटाची परीक्षा झाली आहे. सकाळी साबुदाणा खिचडी, दुपारी बटाट्याचा चिवडा, संध्याकाळी वेफर्स आणि रात्री साबुदाणे वडे असं खाऊन कसली आली आहे ऑटोफॅजी? उलट याने ॲसिडिटी आणि वजन नक्कीच वाढेल. खरा उपवास कसा असावा? शक्य असल्यास फक्त पाण्यावर उपवास करा, वॉटर फास्टिंग. ते शक्य नसेल तर फळे, नारळ पाणी किंवा लिंबू पाणी घ्या. किमान 14 ते 16 तास पोट रिकामे राहील याची काळजी घ्या. उपवास सोडताना एकदम जड जेवण करू नका, हलक्या आहाराने सुरुवात करा. थोडक्यात सांगायचं तर, एकादशी ही निव्वळ धार्मिक कर्मकांड नाही, तर मानवी आरोग्यासाठी हजारो वर्षांपूर्वी डिझाईन केलेलं एक परिपूर्ण सायन्स आहे. आधुनिक विज्ञानाने आज ज्या गोष्टीला नोबेल दिलंय, ते आपल्या परंपरेत आधीपासूनच आहे. फक्त गरज आहे ती योग्य पद्धतीने आचरण करण्याची आणि अंधश्रद्धेपासून दूर राहून सत्य समजून घेण्याची. तुम्हाला या व्हिडिओमधून काही नवीन शिकायला मिळालं का? तुम्ही एकादशीचा उपवास कसा करता? तेलातले वडे खाऊन की फळे खाऊन?
मला खाली कॉमेंट्समध्ये प्रामाणिकपणे सांगा. आणि हो, ही अत्यंत महत्त्वाची माहिती फक्त स्वतःपुरती न ठेवता तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. निरोगी रहा, आनंदी रहा. धन्यवाद.